वंस, ओ वंस, तरी बघ वंस, हे बघा जरा शांत व्हा तुम्ही. पुरे आता रडू नका, शांत व्हा बरं. हा नाही वहिनी, नाही नाही, मी काही राहायची नाही आता इथं. कायमचं तोंड काळ करते मग मी आता इकडं. नाही तरी तुम्हाला सगळ्यांना नकोशी झाली ना मी. असं काय करता? कोण म्हणाल असं? त्या दिवशी तू सुद्धा भांडलीस माझ्याशी, मला नागिण म्हणालीस आणि बाळ सुद्धा. वंस, बघा चुकलं माझं. हा आता झालं ते झालं. एखाद्या वेळेला रागाच्या भरात माणूस काहीतरी बोलून जातो, मग तेवढं मनावर घ्यायचं का ते? पण बाळ केवढा फाडफाड बोलला मला. लहानाचा मोठा केलाय मी त्याला. हो हो, तुम्ही जरा शांत व्हा. मी समजूत काढेन बाळ भाऊजींची. हा तुम्ही शांत व्हा बरं जरा. हा आणि चला जेवायला चला, तुम्हाला भूक लागली असेल. तुमच्या आवडीचं भरीत केलंय मी, चला बरं. काही नकोय मला जेवायला, मला नाही यायचं. वहिनी फक्त आजची रात्र तू तुझ्या घरात मला आसरा दे. खरंच मी कुठेतरी निघून जाईल, नाहीतर वसईला जाते. आणि बाबा नाही नकोची झाली असेल ना तर कुठल्या तरी आश्रमात जाते, तिकडे चाकरी करून गुजराण करेन मी. वहिनी अगं वहिनी, नशिबाने माझे हाल केले ते सोसले ग मी. पण आपल्याच माणसांनी असे वार केलेले नाही मला तर सहन होत वहिनी. असं मी काय कोणाचं केलंय माझ्या वाट्याला असं आलंय, म्हणजे काय करू आता? वंस पुरे हो आता. माझं ऐका तुम्ही जरा. तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. कुणी काही म्हणो, मी आहे ना, मी बघून घेईन सगळ्यांना. आत्या, बाळकाकाची डायरी खरंच तू नदीत फेकून दिलीस का खोटं बोललीस? खोटं बोलले मी, खोटं बोलले. खोटं आयडिया मी. मला सुळावरती चढव, सुळावर काय करणार तुम्ही जरा शांत. तू जा बरं इथून. अगं पण मी काय, तू जा म्हटलं ना. अगं पण तू तर जातेस की नाही? चल. तुम्ही तिच्याकडे काय लक्ष देता? तुम्ही माझं ऐकता का जरा? जरा तुम्ही आधी शांत व्हा बरं. तुम्ही आधी रडणं बंद करा. शांत व्हा जरा. शांत व्हा वंस. वंस अहो असं काय तुम्ही करता? तुम्ही अरे एकटेच? दी नाही आली? मी आत येऊ शकतो? हाय, या ना प्लीज. ऍक्च्युली मी बाहेरच जात होते. थोडक्यात थोडी चुकामुक झाली असती आपली. तुम्ही बसा ना प्लीज. काय घेणार तुम्ही? चहा टाकू पटकन तुमच्यासाठी? हा ओळखीची वाटते ही डायरी. कुठली डायरी आहे ही? निखिलची. हो अच्छा अच्छा, म्हणजे तीच ना ही डायरी जी तुम्ही शोधत होता? सापडली तुम्हाला? गुड. म्हणजे निदान तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा संशय तरी आता दूर झाला असेल, नाही का? असं वाटतं तुला? म्हणजे ही डायरी यशवंतराव सरंजामेच्या घरी कशी गेली? काय? तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये जिजू. त्याचा मुलगा मित्र आहे ना तुझा, तूच दिलीस त्याच्याकडे जपून ठेवण्यासाठी. नाही जिजू, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. आणि तूच कुसुमताईला सांगितलंस खोटं बोलायला की तिने ही डायरी रद्दीवाल्याला देऊन टाकली म्हणून. काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. एक शब्द बोलशील तर जीव घेईन तुझा. तूच मारलंस निखिलला. तूच मारलंयस निखिलला माझ्या. मला कुणाच्याही सांगण्याची, कुठल्याही पुराव्याची गरज नाहीये सुलेखा. तूच मारलंयस निखिलला. जिजू, you're crossing your limits. अजून नाही.
मला काहीही वाटणार नाही. माझ्या मुलाचा जीव घेतलायस तू. तुझा जीव घ्यायला मला काही वाटत नाही. जिजू 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 उठा जिजू. हा बोल प्रिया. निखिलची डायरी मिळाली. सॉरी. निखिलची डायरी. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का की निखिलने एक डायरी लिहिली होती जिच्यामुळे. नाही एक मिनिट, पण ती डायरी तुझ्या हाताने रद्दीवाल्याला दिली होती ना? नाही, इट सीम्स कुसुमात्याने ती रद्दीत नव्हतीच टाकली. ऑफकोर्स ती ते तसं अजून कबूल करत नाहीये, पण एक सेकंड, काय आहे का त्या डायरीमध्ये? तू वाचलंयस का? नाही ना. अगं मग ते वाच ना आधी प्रिया. इन्स्पेक्टर भोसले, एक मिनिट मला जरा बोलू द्याल का प्लीज. डायरी बाळकाकाला मिळाली. कुठून मिळाली माहीत नाही. आणि मगाशी जेव्हा तो घरी आला होता तेव्हा मी नव्हते. बाळकाकाने अर्थातच राडा घातला असणार, कारण कुसुमात्याची अजूनही रडारड सुरू आहे. मी जरा प्रयत्न केला विचारायचा, पण आईने मला खाऊ का गिळू असा लूक दिला. पण एक नक्की, डायरी सापडली आहे. आता ती बाळकाकाकडे. उद्या जरा सगळ्यांची डोकी शांत झाल्यावर मी त्याला फोन करेन, मग आपल्याला माहिती मिळेल. मग मला कळव उद्या. राईट. बाळकाकाशी बोलणं झालं रे झालं ना की मी तुम्हाला लगेच फोन करेन. अँड आय होप की या डायरीमुळे हा सगळा गुंता सुटेल. आय होप सो टू. गुड नाईट. सुलेखा, सुलेखा, सुलेखा. ओ सोपान आजोबा. सोपान आजोबा. सुलेखा. आई अजूनही कुसुमात्यांजवळच बसल्यात. फार दुखावल्या गेल्यात त्या. मला एक कळत नाहीये, हे एवढं सगळं रामायण झालंय कशावरून? मलाही धड माहित नाहीये आदिनाथ. मी नव्हते ना तेव्हा घरी. प्रिया म्हणत होती मला की बाळकाका आपल्या घरी आले आणि कुसुमात्यांना खूप बोलले. त्यांची काहीतरी डायरी म्हणे हरवली होती आणि तेव्हा कुसुमात्या असं म्हणाल्या होत्या की त्यांच्याकडून ती रद्दीत दिली गेली आणि आता काहीतरी ती डायरी सापडली. नेमकं काय झालंय खरंच मला माहित नाही. प्रियाशी बोलणं पण अर्धवटच राहिलं. आईंचं काम होतं माझ्याकडे म्हणून मला जावं लागलं. पण बाळकाकाची हरवलेली डायरी त्याला परत मिळाली, मग त्यात रागवण्यासारखं काय? ही शुड बी हॅपी. सगळंच इतकं विचित्र झालंय ना आदिनाथ.
नाही, बाळकाका उगाच नाही रागवणार. नक्कीच कुसुम आत्याचं काहीतरी चुकलं असेल. मी बाळकाकाला फोन करतो. आदिनाथ, आत्ता उशीर झालाय, उद्या सकाळी फोन करा. ठीक आहे, मी आलो. आता कुठे निघालात? मी आत्याला भेटून येतो. आदिनाथ, प्लीज तुम्ही आत्यांना आता काही बोलू नका. मला वेळ लागलाय का शुभ्रा? आलो. दिये, मी पुण्याला परत जायचं म्हणते. तुझी हरकत नसेल तर आपल्या घरी जाऊन राहते, नाहीतर एखादं भाड्यानं घर बघते तिथे सुद्धा. ते घर तुझं सुद्धा आहे सुलेखा. नाही दी, ह्या जगात आता माझं काहीच उरलं नाही. आधी माझा होता, आता आहे. अम्मा माझी होती, आता जीजू सुद्धा. मी आहे ना. आय नो दी, आय नो. आणि तू कायम माझ्याजवळ राहावीस असं वाटतं मला. म्हणूनच मी इथून जाते कायमची. ही आता लास्ट पर्सन आय गॉट दी. आणि उद्या जर तुलाही माझ्याबद्दल संशयाला लागला तर मग माझ्याकडे जीव देण्यापासून पर्याय राहणार नाही. तेही करून बघितलं एकदा, पण बहुधा मरणही माझ्या हातात नाही. लेखा तुझी तळमळ मला कळतीये ग, पण माझ्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहेत. आणि जोपर्यंत बाळशुद्धीवर येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रश्नांची उत्तर मला मिळणार नाहीत. मला माहिती आहे दी, जिजू काय सांगणार आहेत ते. गेले वर्षभर हेच ऐकतेय मी खोटारडी आहे. डायरी मीच चोरली, अगदी याच्यापासून ते निखिलचा खूनही मीच केला इथपर्यंत. लेखा जर का असं झालं ना तर मी गप्प बसणार नाही. इतके दिवस मी तोंडाला कुलूप लावून बसले होते. खूप सहन केलं मी, पण आता नाही करणार. नको ती, प्लीज. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं नको. आता आणखी एक पाप नको माझ्या माथ्यावरती. थँक गॉड ही इज ओके. दी मी निघू? नो, यू आर नॉट गोइंग एनीवेअर. हे तुमचं पेन. बरं मी काय म्हणते, तुम्ही ना जरा वंसनशी थोडं समजुतीने. कुसुमला म्हणावं तुला इथे नीट राहायचं नसेल गेलीस तरी चालेल. काय बोलताय तुम्ही आता? हे परत त्यांनी ऐकलं तर पुन्हा. ऐकलं तर नाही, हे त्याने ऐकायलाच हवंय. मी स्वतः जाऊन तिच्याशी बोलणार आहे. तुम्ही हे असलं काही बोलणार नाही आहात, सांगून ठेवते तुम्हाला. ही घरामध्ये आल्यापासून वादविवाद वाढत चाललेत आणि हे सगळं काय चाललंय मला कळत नाही. कसली डायरी आणि कुसुमने का लपवली ती? हो, काल त्या आणि बाळभाऊजी इतके काही तावातावाने भांडत होते ना की ते कशाबद्दल आणि काय चाललंय हे आम्हाला कुणालाच काही कळलं नाही आणि विचारायचं धाडसही झालं नाही. तिला आता ही सांगायची वेळ आली आहे. तुला इथं राहायचं असेल
तर नीट मिळून मिसळून गुण्या गोविंदांनी राहायचं असेल तर राहा, तुला कोणी काहीही म्हणणार नाही. पण असं जर राहायचं नसेल, हे बघ, तुम्ही जरा आधी शांत व्हा. ठीक आहे, मीच बोलीन त्यांच्याशी, मी त्यांची समजूत काढीन. समजूत नाही, ताकीद द्यायची तिला. आणि हे तुला जमणार नाही म्हणून मी सांगणार तिला, आणि तेही आत्ताच्या आत्ता. अहो आता तुम्ही असं काही त्यांच्याशी, अहो ऐका माझं, ऐका तुम्ही. हळू बा. कसं वाटतंय? मी इथे किती वाजले? दुपार झालीये पण तू कुठेही जात नाहीयेस. डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट घ्यायला सांगितली. डॉक्टर? हो. अरे तुझं बीपी शूटअप झालं, तुला चक्कर आली आणि तू पडलास. काय? हो. बाळ, तू सुलेखाच्या घरी जाऊन तमाशा केलास? एवढं काय संतापायचं रे की बीपी वगैरे शूटअप होऊन तुझं भान हरपून गेलं? एक मिनिट पूनम, एक मिनिट. माझं बीपी वगैरे काही वाढला नाहीये. मला आठवते मी बाळ, मला आठवतंय माझ्या डोक्यावर कोणीतरी मागून हल्ला केला. आणि नाही बाळ, तसं नाही झालं. तू खाली पडलास, टिपॉयचा कोपरा तुझ्या डोक्याला लागला आणि ती जखम आली. कुणी सांगितलं तुला हे पूनम? अर्थात सुलेखाने. अरे ती होती की तुझ्या बरोबर? पूनम, सुलेखा या हरामखोर मुलीचा. स्टॉप इट बाळ. बहीण आहे ती माझी. हो हो, बहीण आहे तुझी. पण दुर्दैव आहे ते तुझं आणि माझंही. आज हे सिद्ध झालंय की निखिलची डायरी सुलेखानीच चोरली होती. कुसुमताई सुद्धा खोटं बोलली आपल्याशी. रद्दीवाल्याला वगैरे काही दिली नव्हती डायरी. हा चंदुरी ती मला माझ्याला मग तुझ्या बहिणीमुळे घडतंय हे सगळं. मला काही चक्कर बिक्कर आलेली नव्हती. हे सगळं माझ्या बहिणीमुळे घडतंय ना? मग मला सांग, तू तिला पाहिलं तुझ्यावर हल्ला करताना? हे बघ, मी तिच्या घरी गेलो होतो, तिच्याशी बोलत होतो, ती माझ्या समोर होती. एक्झॅक्टली बाळ. ती तुझ्या समोर उभी होती आणि जखम तुझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला आहे बाळ. मग तिने काय माणसं बोलवली होती तुझ्यावर हल्ला करायला? हे बघ, मुद्दा तो नाही आहे पूनम. मुद्दा काय आहे बाळ? आज सुलेखामुळे तू वाचला असती, तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. नाहीतर मी निघू? ए, माझी डायरी देऊन जा आधी. बाळ, जिजू प्लीज प्लीज नॉट अगेन. कुठल्या डायरी बद्दल बोलताय जिजू तुम्ही? बस, खूप खोटेपणा ऐकलाय तुझ्याकडनं. निखिलच्या डायरीचं तू काय केलंस हे मला कळायला हवं सुलेखा. पाहिलंच दी, म्हणून मी म्हणत होते मी नाही थांबत, मी जाते. जिजू, माझ्या थांबण्याने जर तुम्हाला इतका त्रास होणार असेल तर मी पुन्हा नाही तोंड दाखवणार तुम्हाला. प्लीज तुम्ही आरोप नका लावू. Shut up! Just shut up! You shut up, बाळ. You just shut up. सुलेखाबद्दल आणखी काहीही बोललास तर आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जाईल. तुला कळत नाहीये? नो बाळ, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस तू. आतापर्यंत सुलेखाच्या बाबतीत मी खूप ऐकून घेतलं तुम्हा सर्वांकडून. आता नाही ऐकणार. वन मोर वर्ड अगेन्स्ट हर आणि मी विसरून जाईन की तू माझा नवरा आहेस.